आज काय खाणार? मुलांचा आदेश येताच मोहीम हाती घेतली. कांदा कापायची प्रॅक्टिस असल्यामुळे बोटं काय सुरीतून वाचवावी लागली नाही. टमाटर बोललं, अरे हळू काप, आता का जीव मारतो का? काकडी म्हणली, डायरेक्टच फाडलंच बुवा, थोडं हळू. चाकू पाहताच कोथिंबीर बोलली, आता आपला पण नंबर आहे वाटतं. भावकीचं पटत नसलं तरी सगळे एकत्र आणले. मग मला का वायली टाकलंय, असं मटकी बोलली. शेव गचुऱ्याला धरून भगोन्यात टाकली. तसेच मुरमुरे म्हणले, मला पण टाक. गपचिप कवर राहायचं, असं भावकी म्हणाली. आता भांडणं केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सगळे परत युद्धास सज्ज झाले. काही म्हटले आम्हाला नाही यायचं म्हणून त्यांना बाजूला काढलं व बाकीचे ढकलून दिले. मला नेहमीच लांब ठेवतो, मटकी बोलली. मग धरून सगळ्या भावकीत परत मिक्स केली. काडी लावायला शेजारी पाहिजे म्हणून साखर आणि चटणीचा तडका देऊन परत भांडणामध्ये भडका केला. रणांगणात सगळे योद्धे जखमी झाल्यावर जखमेवर मीठ चोळावं ही जशी प्रथा आहे त्या पद्धतीने वरून त्यांच्या जखमेवर मीठ आणि थोडा मसाला टाकून सगळ्यांची भरती प्लेटमध्ये केली. आता तरी राहू दे, असं शेवटी कोथिंबीर म्हणाली. फक्त हेच खाणार का मला पण देणार, या विचारात रॉकी आमच्याकडे पाहत होता.